गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संतुष्टं सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मयार्पित मनोर्बुद्धी योमत भक्त समेप्रिय. बघा, आज या श्री क्षेत्र कल्याणमध्ये बेतुरकर पाड्यामध्ये जो आपला राज्यस्तरीय वैष्णव मेळावा चालू आहे आणि या वैष्णव मेळाव्याचा आज पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसामध्ये आम्ही जसं मंदिरात गेल्याच्या नंतर तिथं गेल्यावर थोडा का होईना पण प्रसाद मिळत असतो, तशा प्रकारे आज इथं आल्यावर बाबांनी आम्हाला हा प्रसाद दिला. इथं व्यासपीठावर बोलण्याची जी संधी दिली, हे आम्ही प्रसादाच्या रूपानं सेवन करत आहोत आणि हे माझं मी परम भाग्य समजते. बघा, साधू संतांचं कार्य कसं असतं, साधू संत काय करतात आणि साधू संतांमुळं त्या जीवावर काय परिणाम होतो, हे ज्ञानेश्वर माऊलींनी ही आपले ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 12वा अध्याय 14वा श्लोक आणि 14व्या श्लोकात सांगितलं. संतुष्टं सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मयार्पित मनोबुद्धी योमत भक्त समेप्रिय. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंतही सांगतात या श्लोकामध्ये की संतुष्ट सतत योगी यतात्मा दृढ निश्चय मयार्पित मनोबुद्धी योमत भक्त समेप्रिय म्हणजे ज्याचं मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध झालेलं आहे, जो संतुष्ट झालेला आहे, असा भक्त देवाला प्रिय आहे, प्राणापेक्षाही प्रिय आहे. ओवी त्याच अध्यायामध्ये ओवी सांगितली 155 नंबरची. अर्जुना तो भक्तू तोची योगी तोची मुक्तू तो वल्लभामी कांतू ऐसा पडिये. काय सांगितलं? तो भक्त, मला माझी पत्नी एवढी प्रिय नाही, मला माझा प्राण एवढा प्रिय नाही, असा भक्त जो संतुष्ट आहे, असा भक्त मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहे. हे या ओवीमध्ये, या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं. मायबापांनो, केव्हा संतुष्ट होतो जीव? केव्हा संतुष्ट होतो? ज्यावेळेस त्या जीवावर सद्गुरूची कृपा होती, साधू संतांच्या ज्यावेळेस त्याच्यावर कृपाहस्त होतो, साधना त्याला मिळालेली असते, त्याच्याकडून साधना करून घेतल्या गेली असते आणि त्यावेळेस त्या जीवावर हा परिणाम होतो. बघा तुम्ही, आज जगामध्ये सगळे भक्त, म्हणजे इथं कोणीच असं नाहीये की तो भक्ती करत नसेल, पण भक्त दिसायला आहे जगामध्ये, पण असायला भक्त वेगळा असतो. भक्त कोणता आहे? जो कधी विभक्त नाही, त्या नामापासून कधी तो विभक्त नाही झालेला, त्या स्वरूपापासून कधी तो विभक्त नाही झाला, त्याला भक्त म्हटलेलं आहे. आणि असे भक्त आज बोटावर मोजणे इतके आहेत. म्हणून भगवंत सांगतात असा भक्त मला प्राणापेक्षा प्रिय आहे, ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे. माणसाचं मन शुद्ध कधी होतं? ज्यावेळेस नामाची साधना केल्या जाते. आणि मन इतकं विचित्र आहे की मन हे लवकर शुद्ध होत नाही, त्याला अभ्यास येणे तू कोणते. ज्यावेळेस तो या नामाचा अभ्यास केला जातो, नामाची साधना केल्या जाते, त्यावेळेस ते मन शुद्ध होतं. नाही तर मन इतकं पापी, इतकं वैरी आहे, मनासारखं वैरी कोणीच नाही या जगात. आपलं वैरी म्हणजे आपलं वैरी कोणीच नाहीये, पण आपलं मन पहिले वैरी. जे मन चिंती ते वैरीनं चिंती, असं सांगतात. म्हणून या मनाला काय करायचंय? शुद्ध करायचंय. चित्त मिळेल काय? मन पवित्र जर झालं तरच भक्ती होणार आहे, तरच साधना होणार आहे. आणि हे जे संतुष्ट जे मन आहे, संतुष्ट झालेलं, असा ही साधना देवाला आवडते. साधू संतांनाही हेच आवडतं. साधू संतांना आपण बघा, ज्यावेळेस प्रत्येक जीवाला आपण नाम देतो, नाम दिल्याच्या नंतर त्याला अनुभूती यायला सुरुवात होते. अनुभूती आल्याच्या नंतर तो जीव थोडंफार बोलायला लागतो. पण त्याच्या पाठीमागचं कारण असं नाही की आपल्याला 4 गोष्टी सांगता आल्या म्हणजे आपण आपल्या वरिष्ठांना विसरून जायचंय. वरिष्ठांना विसरायचं नाहीये. आज वरिष्ठ सद्गुरू जे आहेत, जे साधू संत आहेत, आज या काळामध्ये तरी त्या संतांमुळे आज आपण या म्हणजे या सुखाला पात्र झालेलो आहोत, हे विसरून चालणार नाही. कारण जर संत नसते झाले तर तुमच्या आमच्या
सारख्याला हे सुख कधीच प्राप्त झालं नसतं. साधू संत आहेत म्हणून आज आपल्याला या गोष्टीची अनुभूती येते. नाहीतर बघा तुम्ही, कुठल्या कोणत्या तळ्यात मळ्यात खळ्यात पडलेलो आपण, कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला जो दगड पडावा त्याला शेंदूर लावून देवत्व प्राप्त करून दिलं या साधू संतांनी आपल्याला. आणि आज आपण तेच विसरत चाललो. आज साधारण सांगते, संसारातलं उदाहरण सांगते. ज्यावेळेस आपल्याच घरातलं ज्यावेळेस लेकरू आजकालच्या या नवीन पिढीमध्ये, मोबाईलच्या या दुनियेमध्ये, त्याला असं वाटतं की आई वडिलांच्याच पोटी जन्म घेतं, आई वडील त्याला सगळ्या काही गोष्टी शिकवतात, त्याला शाळेत घालतात. आणि तेच लेकरू 4 गोष्टी ज्ञानाच्या जर आल्या, मोबाईल मधल्या काही गोष्टी शिकल्या, ते लेकराला असं वाटतं की आई वडिलांना काहीच येत नाही, आई वडिलांना काहीच येत नाही असं त्याला वाटायला लागतं. तो त्याचा भ्रम आहे. त्यानं हे विसरायला नाही पाहिजे की आई वडिलांच्या पोटी तू जन्म घेतलेला आहे, त्यांनी तुला शिकवलेलं आहे. पण त्याला असा भ्रम होतो की माझ्यासारखं ज्ञान आई वडिलाला सुद्धा नाही. तसंच आज परमार्थामध्ये सुद्धा तसाच विषय झालेला आहे. आज थोडंसं जरी ज्ञान आलं तर जो तो आपलं तुणतुणं वाजवतो, आपले म्हणजे मोठेपणा मिरवतो. बडे बडाई ना करे, बडे न बोले बोल, हिरा कभी मुक्ष न करे, लाख टका तेरा मोल. हिरा जो असतो ना, तो कोळशाच्या खाणीत जरी पडला तर तो चमकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या सद्गुरूला, आपल्या साधू संतांना विसरून चालणार नाही. आणि त्यांची ज्यावेळेस आपल्यावर कृपा हस्त असतो त्यावेळेसच ह्या गोष्टीचा लाभ होतो आणि हे मन संतुष्ट होतं, त्यांच्या कृपा आशीर्वादानं होतं. इथं मुक्ताबाई ज्ञानदादाला विचारते, दादा अरे ही साधना करायची आहे, तर ही साधना करताना ही कशी हाताशी येईल? मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना विचारते, कुंडलिनी निवटोनी कोंडिता पवन, त्या रेणूचे दर्शन झाले नाही. मुक्ताबाई म्हणते की कुंडलिनी निवटोनी कोंडिता पवन, त्या रेणूचे दर्शन झाले नाही. न लगे आसन कोंडिता पवन, करावे साधन गुरु कृपे. काय करायला पाहिजे? गुरुच्या कृपे शिवाय ते हाताला येणार नाही, गुरु कृपे शिवाय ती गोष्ट हाताला लागणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, 10 पवना वेगळा रेणू तो अचळ, आणि सोहम त्याच्या आत जात असे. म्हणून ज्ञानदेव म्हणे, ऐक मुक्ताबाई, गुरु कृपे सोयी कळो येईल. काय? गुरु कृपे शिवाय ती गोष्ट हाताला येणार नाही. म्हणून आपल्याला साधू संत सांगतात की एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, येर जे अनुष्ठिती ती सामान्य सकळ. म्हणून या साधू संतांच्या मार्गाने जायचंय आपल्याला. त्यांनी जे सांगितलं तशाच पद्धतीनं साधना करायची आणि तशाच पद्धतीनं कार्य करायचं. त्यावेळेसच आपल्याला पुढची भक्ती आपल्या फळाला येईल. आज आपल्याला वाटतं माझं नाम मिळालं, मला प्रबोध मिळाला, झाली आपली भक्ती. पण खरी भक्ती ज्यावेळेस प्रबोध होतो ना, त्यावेळेस खऱ्या भक्तीला सुरुवात होते. खरा मार्गक्रम तिथून पुढे चालू होतं आणि नेमकं तो जीव तिथं भ्रमिष्ट होतो आणि त्याला असं वाटतं माझा प्रबोध झाला म्हणजे सगळं काही झालं. आणि खरी भक्ती तिथून फळाला येते. तिथून पुढे जी साधना वाढत जाईल, जसा जसा तो जीव त्या नामावर आरूढ होईल, जसा जसा त्या ध्यान साधनेत मग्न होईल, त्यावेळेस त्याला ह्या गोष्टीची अनुभूती येणार आहे. त्यावेळेसच तो जीव हा संतुष्ट होणार आहे. संतुष्ट झाल्याशिवाय स्वरूपाचा विषय कळणार नाही, स्वरूप त्या जीवाला प्राप्त होणार नाही, त्या जीवाला कोणताही म्हणजे भक्ती कळणार नाही. भक्ती ही ज्ञानाशिवाय आंधळी आणि भक्तीशिवाय ज्ञान पाकळे. या दोन्ही गोष्टी आताच ते बाबा बोलले. कारण ही या दोन्हीची जोड ज्यावेळेस असते त्यावेळेसच भक्ती पूर्ण फळाला येते. आणि ही भक्ती ज्यावेळेस आपण अशी शुद्ध अंतःकरणानं करू, निस्वार्थ भक्ती केल्या गेली पाहिजे. निस्वार्थ भक्तीला साधू संतांच्या या शास्त्रामध्ये, या भक्ती मार्गामध्ये याला अनन्यसाधारण महत्व आहे. निस्वार्थ भक्तीला ज्यावेळेस जीव हा निस्वार्थ भक्ती करायला जातो किंवा तो त्याच्यात डुंबून जातो, त्यावेळेस भगवंत सांगतात, असा जीव मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय. आणि ह्या जीवाला मी मागे पुढे उभा राय सांभाळिता आलिया आघात निवारा, अनन्य चिंतयंतो माम यजना परिपासते तेषाभि युक्ताना योगक्षेम वहाम्य. आशा भक्ताचं मी योगक्षेम मी चालवतो. आणि सगळं जगच भक्ती करायला निघालं. कारण आस्थेच्या महापुरी निघतात कोटीवरी, परी प्राप्तीच्या पहिलं तरी पाहिला निघे. सगळं जग चाललेलं आहे आस्थेनं, आशा धरून सगळं जग चाललंय, मला पण देवाकडे जायचंय, मला पण देवाची प्राप्ती करायची आहे. पण सगळ्यांना ह्या गोष्टी लाभत नाही.
तिथं फक्त विपाईला निघे. एखादाच जीव तिथपर्यंत जाऊ शकतो आणि तो म्हणजे भगवंताचा जो प्राणापेक्षाही आवडता असा भक्त म्हणजे तो जीव असतो. म्हणून साधू संतांनी जशा पद्धतीनं केलं तशाच पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. नाही तर मनोमार्गी गेला तो तेथेची मोगला. मनानं केलं ना तर तिथं मग तो गटांगळ्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि हे विसरून चालणार नाही. किती मोठा होऊ द्या हो, आपण किती जरी मोठे झालो तरी त्यांचं जे स्थान आपल्या जीवनामध्ये आहे ते स्थान त्यांच्यापेक्षा आपण मोठे होऊ शकत नाही. त्यांना विसरून चालणार नाही. साधू संत आज आपल्याला असं वाटतं आपल्यासोबत राहतात, आपल्यासोबत खातात, आपल्यासोबत बसतात म्हणून आपण त्यांना सामान्य समजतो. हंस आणि बगळा सारखेच असतात. बाबा मला टाइम सांगा बरं. हंस आणि बगळा सारखेच असतात, दिसायला सारखेच दिसतात, पण त्यांची पारख कधी होते? ज्यावेळेस त्यांच्या समोर दूध ठेवलं जातं त्यावेळेस हंसाची आणि बगळ्याची पारख होते. त्यावेळेस कळतं हंस कोणता आणि बगळा कोणता. कारण समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. संत हे माणसासारखे नसतात. ते दिसायला जरी वेगळे असले तरी असायला हे राहतात. चैतन्य लक्ष्मी महत्व हरवी आणि पिसेपण मिरवी आवडीने. जे इंद्रिया ते आज्ञाना करी, विषयाचे भय न धरी आणि प्राप्त कर्म आवेरी उचित देते. असे संत असतात. ते स्वतःचा मोठेपणा कधी मिरवत नाही. ते स्वतः सांगत नाही आम्ही एवढे तेवढे, पण आपण सुद्धा ते विसरून चालणार नाही. आज त्यांची आपण आदर आणि कदर जर केली तरच हे कार्य टिकणार आहे. आपण जर म्हणलो त्यांच्याशिवाय कोणतंही काम होणार नाही, पण हा चुकीचा भ्रम आहे. हे त्या जीवानं कुठंतरी मागं वळून बघावं. आपण पहिले कसे होतो, आज कसे आहोत आणि आपण काय करायला पाहिजे या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे. कारण त्यांच्या उपकाराची फेड होणार नाही. त्यांची जाणीव ठेवली गेली पाहिजे, त्यांचं कार्य समजलं पाहिजे, तेव्हाच कुठं भक्ती फळाला येणार आहे. कारण हे त्यांच्या हातात आहे. तुका म्हणे किल्ल्या आणि त्या दिल्या संत हाती. त्या संतांच्या हातामध्ये या किल्ल्या आहे. त्यांना काय करायचंय त्यांच्या डोक्यात जर आलं ना तर ते काहीही करू शकतात. 3 लोक न खंडवे, गुरु से बडा नकोय, करता करे न कर सके, गुरु करे सोबत. म्हणून झालेली सेवा जी मला थोडक्या मोठ्या भाषेत मी जे बोलण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे असा भक्त भगवंताला प्रिय आहे हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, गुरु माऊली मारुती बाबा यांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम.